महाराष्ट्र के सोलापुर जिले में पिछले कुछ दिनों से हो रही अनियमित और बेमौसम बारिश ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। दक्षिण सोलापुर तालुका के बोरामणी गांव के रहने वाले प्रगतिशील किसान मल्लिनाथ पटने को इस बारिश की सबसे बड़ी कीमत चुकानी पड़ी है। नियोजित बारिश से किसान मल्लिनाथ पटने के 5 एकड़ पपीते के बाग को भारी नुकसान हुआ है। करीब 20 से 25 लाख रुपए का अनुमानित घाटा उनको हो रहा है। लगातार 16 दिनों से हो रही बारिश ने पौधे जड़ से उखाड़ दिए हैं, जिससे फसल बर्बाद हो गई है। पटने ने सरकार से तुरंत पंचनामा कर मुआवजा देने की मांग की है। मी मल्लिनाथ पटने, बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। मी बघा 20 डिसेंबरला पपईची लागवड केली होती। त्यावेळेस मी 5 पिंपळा परांडा इथून रोप आणलं होतं 15 नंबरचं व्हरायटीचं। त्यावेळेस मला साधारण 9 रुपये 10 रुपयाला इथं म्हणजे पोच असं माझं त्यावेळेस एक 50-60 हजार रुपयाचं रोपाचं पैसे आणि लागवडीला वगैरे कमीत कमी नाही म्हणलं तरी सर्वच एक 3-3.5 लाख रुपयाचं खर्च आहे। हे शेडनेट वगैरे मारणे वगैरे सर्वच एक 4 लाखापर्यंतचं खर्च झालेला आतापर्यंत आहे। पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे, माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण नाश झालेले आहेत। आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत, लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही येतं। एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली। कधी एवढं पाऊस अति ह्या महिन्यात कधीच नव्हतं आणि झालेलं आहे। त्या पावसामुळं खूप माझं नाही म्हटलं तर एक 20 ते 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे। 5 एकरचं प्लॉट आहे हा। 5 एकरमध्ये साधारण 4-4.5 हजार झाडं बसलेत। त्यापैकी सर्वच झाडं आता हे म्हणजे काहीच म्हणजे हाताला लागण्यासारखे नाही आहेत, कारण एवढं पाऊस अति झालेला आहे की पावसामुळं माझं खूपच नुकसान झालेलं आहे। म्हणजे शेतकऱ्याचं हे दिवस खूप वाईट आहेत। याकडे जरा सरकारने पण लक्ष द्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे। दर तर आता सध्या तर नाहीच आहे, 5 रुपये 4 रुपये दर आहे। दरचं काय नाही हो, माल तयार करणं हे महत्त्वाचं होतं, पण मालच तयार होत नाही तर दरचं काय विषय आहे। पूर्ण आता किती जणांचे प्लॉट आहेत, सर्वांच्या प्लॉटला असंच आहे आणि हेच अवस्था आहे। खूप पाऊस अति झालेला आहे। पावसामुळं ह्या म्हणजे याला मुळीला पाऊस जास्त झाल्यामुळं चालत नाही। ह्यामुळे हे इतकं पाऊस की रोजच एक आज कमीत कमी 16 दिवस झालं रोज पाऊस आहे आणि रोजच पाणी किती म्हणून पाऊस माणूस हे विचार करत आहे। औषधाची फवारणी करून पण सुद्धा कंटाळलो आहे आम्ही। सरकारला आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना काय तर थोडं दिलासा मिळावा, थोडं मागणी म्हणजे मदत मिळावं शेतकऱ्यांना। आमचं म्हणजे सर्वांचं शेतकऱ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच पाऊस आहे, सर्वीकडेच नुकसान आहे सर्वांचंच। आता द्राक्ष पीकसुद्धा आहेत आमचे, द्राक्षांनासुद्धा खूप नुकसान झालं आहे। गारपीट होऊन पानांची पूर्ण पानं फाटून गेलेले आहेत आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे, कारण एवढं करपा आणि जंतुमास आलेलं आहे की हिशोबाच्या बाहेर आलेलं आहे।